हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आज ॲक्च्युली माझी सुट्टी आहे आणि आत्ता मी चालली आहे कार्तिकला क्लासला सोडवायला. तर अजून जर तिथून मला वेळ मिळाला तर मग सोनूला पण भेटायला जाईल. बघूया मग आजचा दिवस, माझ्या सुट्टीचा दिवस कसा जातो ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आत्ता आपण सध्या कार्तिकला आधी क्लासला सोडवायला जाऊया. कार्तिक त्याची क्लासची बॅग भरतोय. लवकर आवर नानो. सायन्स आणि मराठी. ॲक्च्युली आम्हाला थोडा वेळच झाला जायला. लवकर करा नानू. मी पण आवरून घेते. तर आता मी ट्युशनवरून आलो आहे. मम्मी पण माझ्यासोबत आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तुम्हाला भेटतो थोडं वेळ. तुला जी पाहिजे हवे ती भेटली नाही आहे. ती नाही भेटली ना. आता कुठे नेतो बघूया जरा. और ही तुला ही तिथे नव्हती का? नाही. तर ही दुसरी आईस्क्रीम घेतली आहे कार्तिकने. तुझं कोण? ये सब माल नहीं रखता है, क्वालिटी है. क्वालिटी नंबर 1. ठीक है. तर आता आली आहे मी घरी. आणि संकल्प लगेच आईस्क्रीम खायला पण सुरुवात केली त्याने. पेपर कसा गेला? हा, चांगला गेला. कुठला पेपर होता तुझा? एसपीचा. ठीक आहे. बसून खा. बसून खा. बसून आरामात खा. आता कधी कुठला पेपर आहे? 24 तारखेला इकॉनॉमिक्स आहे. ओके. आणि आमच्या घरी एक लग्न पण आहे. बाबडी लग्न 21-22 या सॅटर्डे संडेला लग्न पण आहे. अजून लग्नाची काही शॉपिंग झालेली नाही आहे. माझी पण नाही आणि मुलांची पण नाही. ॲक्च्युली संकल्पचा बोर्ड एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे पेपर राहिले बाबडी. आता 2 पेपर राहिले. कधी एक हप्त्यानंतर डायरेक्ट 24ला आणि आता 26ला. ओके. लग्न आहे, घरचंच लग्न आहे. म्हणजे हे जे चंदने फॅमिलीमधलं पहिलंच लग्न आहे ॲक्च्युली. तर पण संकल्पचे बोर्ड एक्झाम चालू आहे म्हणून आम्ही अजून काहीच तयारी केली नाही आहे. पण असं झालं की आता त्याला डायरेक्टली 8 दिवसात सुट्टी ना तुला? 7 दिवसाचा त्याला आता सुट्टी आहे म्हणून आता आम्ही लग्नाला जाऊ शकतो. इथेच आहे, कल्याणमध्येच लग्न आहे. पण सगळी गेल्या तर फक्त मीच थोड्या वेळ जाणार होती. पण आता संकल्पला सुट्टी आहे म्हणून आता आम्ही हळदीला लग्नाला दोन्ही पण जाणार आहे. तर त्याची तयारी अजून काहीच झाली नाही आहे. तर आता ते सगळं करायचं आहे. आजचा माझा सुट्टीचा दिवस, आज अर्धा दिवस तर गेला. आता वाजले 4. आतापर्यंत मी फक्त कार्तिकच्या क्लासमध्ये जाऊन आली आहे आणि घरातले काय थोडंफार आवरलेलं आहे. आता इथून पुढे मी काय करते ते बघूया. थोडी शॉपिंग करायची आहे. काय करायचं काय नाही अजून काहीच तयारी नाही आहे. तर बघूया आता पुढे कसं आजचा दिवस होतं, कसं संपतं. आता कार्तिक आणि मी करते आईस्क्रीम पार्टी. संकल्पची झालेली आहे. कार्तिक आणि मी आता आईस्क्रीम पार्टी करते. हे करून झाल्यानंतर कार्तिकला परत दुसऱ्या ट्युशनला जायचं. परत आता तो खरं गेला होता एक्स्ट्रा क्लासला. मी त्याला घेऊन गेली होती का ते एक्झामचे दिवस आहेत ना. तर आता म्हणून त्याची इम्प्रूव्हमेंट कशी आहे काय अभ्यासामध्ये ते टीचरशी बोलण्यासाठी मी गेली होती. तर मला पण आयडिया मिळते कारण पूर्ण दिवस मी त्याला देऊ शकत नाही. मी जॉब करते त्याच्यामुळे मी तिकडे गेले. आता तो क्लासला जाईल. आता आम्ही सध्या आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करतो. त्याच्यानंतर तुला कुठे जायचं आहे? हां, सुट्टी केली. सुट्टी होईल. कसली त्याला सुट्टी करून देणारच नाही मी. तो बरोबर जाणार. ठीक आहे. तू आता शांतीने आईस्क्रीम खा. तुझी संध्याकाळचा चहा बनतोय.
हा तंदुरी मसाला आहे जो मार्केटमध्ये मिळतो ना तो. तर आता बनवायचा आहे मांदेली तंदुरी नानी. हा मांदेली तंदुरी मसाल्यामध्ये हातानेच मिक्स करते हे, कारण चमच्याने बरोबर होत नाही, ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. असं व्यवस्थित जर बॅटर तयार केलं ना की मांदेले चांगले फ्राय केले जातात एकदम. आपण भजी बनवताना बेसन पीठ कसं ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे हे करायचं. आता हे जास्त जर जाड ठेवलं ना तर मांदेलीला जास्त जाड थर येतो, म्हणून थोडंसं मी पातळच करणार आहे. अशा प्रकारे पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये आपण बॅटर तयार करतो. तेल गॅस स्लोच ठेवायचा, मीडियमवरती ठेवायचा. आणि जसं आपण मिरची भाजी कशी करतो किंवा चिकन लॉलीपॉपच ना रे, तर चिकन तंदुरी त्याप्रमाणे हे असं आपल्याला ते गॅस मीडियमच ठेवायचा. बॅटर जास्त जाड पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही. जर समजा जाड लागत असेल ना तर थोडंसं त्याला करून घ्या. अशा प्रकारे सगळे मांदेली फ्राय करून घ्यायचे. याला बोलतात तंदुरी मांदेली, बरोबर ना. ॲक्च्युली ही कुठली रेसिपी नाही आहे, माझ्या मुलांना अशी फ्राय केलेली आवडतात. आम्हीच आमचं खाल्लं. हां, हे माझ्या मुलांना आवडतं असं फ्राय करून काढलेलं मांदेली, कारण ते असं नॉर्मली आपण फ्राय करतो तसं आवडत नाही, म्हणून मी माझी आयडिया केली. तर याच्यामध्ये काय आपलं जास्त करायचं असतं, ते आणायचं तो मसाला, मीठ चवीनुसार टाकायचं, थोडं तिखट पाहिजे ते टाकायचं आणि असं फ्राय करून द्यायचं. मुलं पण छान खातात. तर बघा अशा प्रकारे ही मांदेली आपण थोडीशी हे करायची फ्राय. आता मी तुम्हाला ही प्लेटमध्ये काढून दाखवते. नानू मांदेली कशी आहेत? मस्त. छान लागतात. हा मस्त लागतं. तर माझं ऑलमोस्ट सगळं आवडून झालेलं आहे. तर आजचा व्लॉग इथंच आपण एंड करूया. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.